नमस्कार. नोकर भरती ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 साठी जे ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी नवीनची अपडेट जारी करण्यात आलेली आहे. जे प्रसिद्धीपत्रक आहे, जे नवीन GR आहे, याच्यामध्ये जे डबल फॉर्म भरलेले उमेदवार आहेत त्यासाठी महत्त्वाची माहिती अपडेट जारी करण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या भरतीबद्दलची जी नवीन अपडेट आहे त्याबद्दलची पाहू शकता. महाराष्ट्र राज्य शासन अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण पदक यांचे कार्यालय यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय यानुसार सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत यानुसार उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच अर्ज करण्यासाठीची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. आता यानुसार पोलीस शिपाई 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार जिल्हानिहाय यादीसोबत जोडली आहे. यानुसार घटक प्रमुखांना कळवण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त अर्ज सादर केलेले उमेदवार हे आपल्या हातीत राहत असल्याने त्या उमेदवारांना आपले कार्यालयात समक्ष बोलवून घ्यावे व त्यांनी पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्याची माहिती उमेदवारांना द्यावी. जाहिरातीमध्ये नमूद केल्यानंतर त्यांचा एकाच पदासाठी एकच अर्ज जो आहे अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. अशा उमेदवारांना समज देण्यात यावी. त्याने विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जांपैकी कोणत्याही एका आयुक्तालय जिल्ह्यातील अर्ज ग्राह्य धरावा. हमीपत्राची प्रत संलग्न केली आहे. याबाबतचे हमीपत्र त्यांच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह घेऊन सदरचे हमीपत्र आपल्या कार्यालयात अभिलेखावर ठेवण्यात यावे. तसेच या उमेदवाराचे निवड केलेल्या अंतिम घटकाची माहिती खालील नमुन्यात कार्यालयास 17 मे 2024 पर्यंत सादर करावी. यानुसार पाहू शकता ज्या उमेदवारांनी डबल फॉर्म भरलेले आहेत विविध घटकांमध्ये त्यांना हमीपत्र देणं जरुरीचं आहे. यानुसार पाहू शकता डिटेलमध्ये जे हमीपत्रकाची जी लिंक आहे म्हणजे PDF जे फॉर्मॅट आहे तो देण्यात आलेला आहे. ते हे फॉर्मॅट हमीपत्र फॉर्मॅट जो आहे तो ज्या उमेदवारांनी डबल फॉर्म भरलेला आहे पोलीस भरती 2022-23 साठी त्यांना तो पुन्हा फिलआउट करून तो सबमिट करावा लागणार आहे पोलीस कार्यालयासाठीची. याबद्दलचं जे आवेदन क्रमांक आहे टोकन क्रमांक आहे तो सुद्धा देणे आवश्यक आहे आणि कोणतेतरी एकच अर्ज जो आहे तो सिलेक्ट केला जाईल जे ग्राह्य धरला जाईल यासाठीची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यावेळी अर्जदाराला त्याची सही त्याचबरोबर मूळ आधार कार्ड नंबर जो आहे तो तपासून लिहून इथे देणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने जे डबल फॉर्म भरलेले आहेत त्या उमेदवारांचा कोणता जरी एकच अर्ज जो आहे तो ग्राह्य धरला जाईल. दुसरा अर्ज हमीपत्राद्वारे जो आहे तो कॅन्सल केला जाईल. यासाठी देण्यात आलेलं आहे. पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात अर्ज केलेले आहेत. जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकच अर्ज करण्याचे नमूद असल्याने बाकीचे अर्ज त्या उमेदवारांचे बाद होणार आहेत. अशासाठीचे जे हमीपत्र आहे ते लवकरच जे घटक आहे म्हणजे जे एरियामध्ये असे उमेदवार असतील त्या उमेदवारांकडून जी हमीपत्र लिहून घेऊन त्यांची प्रोसेस केली जाईल. 17 मे 2024 पर्यंत अशी प्रोसेस केली जाणार आहे. यानुसार एक अर्ज पोलीस भरतीसाठी एकच अर्ज केला जाऊ शकतो. दुसरा अर्ज असेल तर हमीपत्र सबमिट करावं लागेल. अशी महत्त्वाची अपडेट पोलीस भरती 2022-23 साठी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.